नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी व्ही एस पवार सर. आपल्या भूगोल या विषयाचा दुसरा जो पाठ आहे तो पृथ्वीचे अंतरंग या पाठाच्या खालील स्वाध्याय आपण आज सोडवणार आहोत. मागे आपण पृथ्वीचा अंतरंग या पाठाचा व्हिडिओ क्रमांक 1 पाठवला होता, त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास केलेलाच आहे. चला तर मग आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिसणारा जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा, म्हणजे बरोबरची खूण करा. तर पहिला जो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तो म्हणजे भूकवचाचे हे 2 थर आहेत. तर आपल्याला माहिती आहे भूकवचाचे 2 थर, खंडीय कवच आणि महासागरी कवच. दुसरा आहे प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो. तर आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियम हा सामायिक असतो. तिसरं जे आहे तो म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात. तर लोह आणि निकेल हे आढळतात, म्हणून आपण त्याच्यावरती टिक मार्क करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अंतर्गाभा खालीपैकी कोणत्या अवस्थेत आहेत. तर अंतर्गाभा हा घनरूपात आहे, म्हणून आपण घनरूपावरती टिक मार्क करणार आहोत. पुढचा आहे बाह्य गाभा खालीपैकी कशाचा बनलेला आहे. तर बाह्य गाभा जो आहे तो म्हणजे लोहाचा बनलेला असल्यामुळे आपण तिथे टिक करणार आहोत. नंतर पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात. तर त्याला आपण खंडीय कवच असं म्हणतो, जो जमिनीचा भाग असतो तिथं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. तर प्राथमिक लहरी या द्रवरूप माध्यमातून प्रवेश करू शकतात. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे चूक की बरोबर तेल या चुकीची विधाने दुरुस्त करा. चूक असेल तर आपल्याला चूक लिहायचं आहे आणि ते विधान आपल्याला बरोबर करायचं आहे, आणि बरोबर असेल तर तिथं विधान दुरुस्त करण्याची गरज नाही. तर पहिला प्रश्न या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. तर हे बरोबर आहे उत्तर. आपण लिहिताना मात्र तिथं बरोबर लिहिणार आहोत, बरोबरची खूण नाही करायची, तर इथं बरोबर असंच लिहायचं आहे. दुसरं जे आहे तो म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. तर हे चूक आहे. लिहिताना आपल्याला चूक हा शब्द लिहायचा आहे, क्रॉस करायचं नाही. मग आपल्याला चूक असल्यामुळे विधान दुरुस्त करायचं आहे. तर दुरुस्त विधान असं होणार आहे की पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. हे बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला विधान दुरुस्त करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. तर हे विधान चुकीचं आहे, म्हणून या विधानाला आपल्याला बरोबर करावं लागणार आहे किंवा दुरुस्त करावं लागणार आहे. तर आपण असं म्हणू की खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम, जिथं मॅग्नेशियम इथं लिहिलं आहे त्या मॅग्नेशियम ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियम याचे बनलेलं आहे असं आपण लिहू शकतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भूकवचाचे 2 भाग कोणते. आता आपण बघू या ठिकाणी भूकवचाचे 2 भाग कोणते आहेत, हा प्रश्न आहे तो. तर आपण थोडंसं या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की हे जे आहे हे भूकवच आहे. तर या भूकवचाचे 2 भाग आहेत, ते म्हणजे एक खंडीय कवच आणि दुसरा महासागरीय कवच. दुसरं आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो की खंडीय कवच म्हणजे हा जमिनीचा भाग आहे आणि महासागरीय कवच हा पाण्याचा भाग आहे, असं त्या वर्गीकरणाचा त्यांचा आधार आहे. आपण तिसरा म्हणू शकतो की भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे म्हणजे किंवा खंड आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो, आणि भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहेत तो भाग जो आहे तो महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रावरणाला दुर्बल आवरण असे का म्हणतात. प्रावरणाला दुर्बल का म्हणतो आपण. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रावरणाचा वरील जो भाग असतो
तो अधिक प्रवाही असतो आणि प्रावरणामध्ये आपण बघतो या ठिकाणी हे प्रावरण आहे. तर हा जो भाग आहे हा पूर्ण प्रावरणाचा आहे. तर या प्रावरणामध्ये 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागामध्ये प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळत असतो आणि तेथे तो शिलारस तयार होत असतो. तिसरं आपण असं म्हणू शकतो की प्रचंड दाब या ठिकाणी असतो. प्रचंड उष्णता यामुळे या प्रावरणामध्ये अंतर्गत हालचाली होतात. परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, दुळणी निर्माण होणे यासारख्या प्रक्रिया घडत असतात. प्रावरणामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बल आवरण असं म्हटलं आहे. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. आता आपण बघू शकतो की पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. कसं स्पष्ट करणार? तर पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचं जे तापमान आहे ते सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे आणि अंतर्गाभ्याचं जे तापमान आहे ते जवळजवळ 6000. आपण या ठिकाणी आकृती दिलेली आहे ठिकाणी बघू शकतो की हा जो भाग आहे तो म्हणजे अंतर्गाभा. या अंतर्गाभ्याचे या ठिकाणी आपण बघतो हा अंतर्गाभा. या अंतर्गाभ्याचं तापमान जे आहे ते 6000 अंश सेल्सिअस आहे आणि या बाह्य गाभ्याचं जे तापमान आहे ते 5000 अंश सेल्सिअस आणि यांच्या तापमानामध्ये फरक आहे. आणि या तापमानातील फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी असे प्रवाह तयार होत असतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होत असते आणि या चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहांची निर्मिती होते आणि त्यामुळे तिथं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण असे आपण म्हणतो. अशा प्रकारे पृथ्वीचं जे चुंबक आवरण आहे हा परिवलनाचा परिणाम आहे. पृथ्वी फिरत असल्यामुळे तो त्या ठिकाणी ते परिवलनामुळे ते चुंबक आवरण तयार झालेलं आहे. याच्यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सुबक आकृत्या काढून नावे द्या. आता आपण या ठिकाणी पहिली जी आकृती आहे तीच एकच आकृती आपण काढणार आहोत. सुबक आकृत्या काढून एकच आकृती मी स्वाध्यायासाठी देणार आहे. ती पृथ्वीच्या अंतर्गाची सुबक आकृती काढून नावे लिहा. आता कोणती आकृती आहे तर ही आकृती आपल्याला काढायची आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो की पृथ्वीची अंतरंग दाखवणारी ही आकृती आहे. या ठिकाणी नावं आपण देऊ शकतो. या ठिकाणी प्रावरण आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी नाव देऊ शकतो पृथ्वीचे केंद्र आहे. या ठिकाणी अंतर्गाभा घनरूपामध्ये आहे, हा बाह्यगाभा घनरूपामध्ये आहे. नंतर या ठिकाणी आपण प्रावरणाचे दोन भाग, एक निम्न प्रावरण, दुसरं उच्च प्रावरण आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे आहे हे शिलावरण आहे आणि हे भूकवच. अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी या आकृती काढून त्या आकृतीला नावं देऊ शकतो. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो हा प्रश्न आहे. आपण पृथ्वीच्या अंतरंगात काय फरक आढळतो तर आपण बघू शकतो की पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरांमध्ये आढळणाऱ्या ज्या मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्यांमध्ये किंवा खनिजांमध्ये तापमानामध्ये आणि दाबामध्ये भिन्नता आहे. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खंडीय कवच आणि महासागरी कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे किंवा अलग करणारे संक्रमण थर आहेत आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपल्याला
फरक आपल्याला आढळत असतो. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे मूलद्रव्याची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध लिहा. आता पृथ्वीच्या भूकवचामध्ये आणि प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेले जे सिलिका आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. पृथ्वीच्या गाभ्यात तुलनेने जास्त घनता असलेले लोह, निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसं त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जातं. अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचं जे स्थान आहे यांचा सहसंबंध आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. आता आपण या ठिकाणी बघितलं, हा जो भाग आहे प्रावरणाचा, हा प्रावरणाचा भाग आपल्याला दिसतो. तर या प्रावरणाच्या भागामध्ये उच्च प्रावरण या ठिकाणी आपण बघतो की उच्च प्रावरण हा जो भाग आहे, हा भाग जवळजवळ 100 ते 200 किलोमीटरचा आहे आणि या भागामध्ये प्रचंड अशी उष्णता असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी खडक वितळत असतात. प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे प्रावरणामध्ये अंतर्गत हालचाली निर्माण होतात आणि या ऊर्जा लहरी ज्या आहेत, या ऊर्जा लहरींचं ऊर्ध्व दिशेत वहन झाल्यामुळे भूकवचाला तडे पडत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी उष्णता बाहेर निघायचा प्रयत्न करत असते आणि मग त्या ठिकाणी भूकवचाला तडे पडतात आणि परिणामी भूपृष्ठावर भूकंप होतो, ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडत असतात आणि अशा प्रकारे प्रावरण हे भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र झालं. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. या ठिकाणी हा प्रश्न आहे की भूपृष्ठाखालील अंतरंगाची खंडीय कवचाची घनता जी आहे ती 2.65 ते 2.90 ग्रॅम आहे आणि तेच आपण जर महासागराची बघितली तर ती 2.90 ते 3.3 ग्रॅम आहे. म्हणजे काय, तर भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता जी आहे तुलनेने ती कमी असल्यामुळे, म्हणजे महासागराच्या तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत असतं आणि त्यामुळे ते प्रावरणामध्ये विलीन होत नाही, त्याची जाडी अधिक होते. या उलट सागरपृष्ठाखालील अंतरंगाची जी घनता आहे ते तुलनेने जास्त आहे, म्हणजे पाण्याच्या खाली, आणि त्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर जो आहे तो सातत्याने प्रावरणामध्ये विलीन होत राहतो व त्याची जाडी जी आहे ती तुलनेने कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगांच्या थराची जी जाडी आहे ती आपल्याला कमी आढळते. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. आता पृथ्वीच्या सभोवताली असणारा जो ओझोन थर आहे हा सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी अतिनील किरणं असतात ती शोषून घेण्याचं काम करतात आणि त्यामुळे पृथ्वीचं रक्षण होतं. आता पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातावरणामधून वाहणारे जे भारित कण आहेत ते ओझोन थरात प्रवेश करू शकत नाहीत आणि त्यामुळे ओझोन थराचं रक्षण होतं. अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचं संरक्षण होते. अशा प्रकारे आपण पृथ्वीचे अंतरंग या पाठाच्या खालील स्वाध्याय आपण सोडवलेला आहे. याचे मी प्रश्न तुम्हाला देणार आहेत, ते आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.